नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 7वे निर्देशक भूमिती कोऑर्डिनेट जॉमेट्री या प्रकरणातील एक्स अक्षाला समांतर रेषा कशी काढतात ते आपण सुरुवातीला पाहणार आहोत. त्यानंतर वाय अक्षाला समांतर रेषा कशी काढतात ते पाहूया आणि नंतर सराव संच 7.2 मधील काही प्रश्न आपण सोडवणार आहोत. लाईन्स पॅरलल टू एक्स ऍक्सिस, त्यानंतर आपण पाहणार आहोत लाईन्स पॅरलल टू वाय ऍक्सिस आणि नंतर प्रॅक्टिस सेट 7.2 मधील काही एक्झाम्पल्स सोडवणार आहोत. एक्स अक्षाला समांतर रेषा कशी काढतात ते पाहूया. लाईन्स पॅरलल टू एक्स ऍक्सिस. इथे 4 बिंदू आपल्याला दिलेले आहेत. ए बिंदूचे निर्देशक आहेत -6,6, बी चे निर्देशक आहेत -3,6, सी चे निर्देशक आहेत 0,6 आणि डी चे निर्देशक दिलेत 4,6. असं आपल्याला 4 पॉइंट दिलेले आहेत, त्यांचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. आता हे चारही बिंदू आपण या आलेख कागदावरती स्थापणार आहोत, म्हणजेच प्लॉट करणार आहोत. We will plot all these 4 points on this graph. पहिला बिंदू A -6,6 आपण दाखवूया. आता चिन्हावरूनच कळते आपल्याला मायनस प्लस आहेत निर्देशकाची चिन्ह. एक्स निर्देशक -6 आणि वाय निर्देशक 6 आहे. पहिला निर्देशक नेहमी एक्स चा असतो आणि कॉमा देऊन पुढचा जो निर्देशक असतो तो वाय अक्षाचा निर्देशक असतो, त्यालाच वाय निर्देशक म्हणतो आपण. मग आता इथे मायनस प्लस आहे. मायनस प्लस आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की तो बिंदू दुसऱ्या चरणामध्ये असतो. दिस पॉइंट ए लाय इन द सेकंड क्वाड्रंट, म्हणजेच इथे हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे आणि हा फोर्थ आहे. आता ए बिंदू हा दुसऱ्या चरणामध्ये येईल. मग तो मी स्थापतो इथे. एक्स अक्षावर -6 इथे आहे. हा एक्स अक्ष म्हणजे ही आडवी रेषा पाहिजे, वाय अक्ष म्हणजे उभी रेषा पाहिजे. एक्स एक्स डॅश हा एक्स ऍक्सिस आहे, वाय वाय डॅश हा वाय ऍक्सिस आहे. पहिला बिंदू ए दाखवतोय मी. -6 मधून लंब काढतोय, परपेंडिक्युलर काढतोय आणि वाय निर्देशक 6 आहे. वाय अक्षावर 6 इथे आहे. मग इथून एक परपेंडिक्युलर काढतोय. हे दोन्ही परपेंडिक्युलर इथे एकमेकांना इंटरसेक्ट झाले. हा आपला पॉइंट ए आहे -6,6. आता बी बिंदू प्लॉट करूया. बी बिंदू स्थापूया आलेख कागदावरती. -3,6 एक्स अक्षावरचा निर्देशक दिलेला आहे -3 आणि वाय अक्षावरचा निर्देशक आहे 6. मग -3 मधून लंब काढतोय. तो इथे आला आणि हा लंब आपण काढलेलाच आहे. इथे दुसरा वाय निर्देशक 6 दिलेला आहे, तो इकडे आलेला आहे. हा आपला बी बिंदू आहे -3, 6. पुढचा सी 6, 0. आता इथे एक्स निर्देशक 0 आहे सीचा, वाय निर्देशक दिलेला आहे 6. ज्या बिंदूचा एक्स निर्देशक 0 असतो तो बिंदू नेहमी वाय अक्षावर असतो, हे आपण पाहिलेलं आहे पूर्वीच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे सी बिंदूचं स्थान हे वाय अक्षावर असणार आहे. मग वाय अक्षावर 6 इथे आहे, यालाच मी गोल करतोय. हा आपला आहे सी बिंदू 0, 6. आता डी बिंदू स्थापूया. 4, 6 दिलेला आहे. एक्स निर्देशक 4 आहे आणि वाय निर्देशक 6 आहे. मग एक्स अक्ष म्हणजे आडवी रेषा पाहिजे. याच्यामधून लंब काढतोय 4 मधून जाणारा आणि वाय निर्देशक दिलेला आहे 6. मग इथून मी लंब काढतोय असा. हे दोन्हीही लंब एकमेकांना जिथे छेदले त्याला नाव देतोय मी डी. याचे निर्देशक आहेत 4, 6. या पद्धतीने या चारही बिंदूतून जाणारी आता आपल्याला रेषा काढता येईल. ही रेषा आहे म्हणून त्याला मी बाणाची टोकं दाखवतोय. जरा रेषा वाढवून घेतोय. या बिंदूचं नाव होतं डी, त्याचे निर्देशक होते 4, 6. हा बिंदू आहे डी. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे चारही बिंदू एका रेषेवर आलेले आहेत आणि या प्रत्येक बिंदूचा जर वाय निर्देशक तुम्ही पाहिला इथे
तर तो सारखा दिसतोय. प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक हा 6 आहे. इथे पण पहा वाय निर्देशक 6 आहे, बीचा पण वाय निर्देशक 6 आहे, सीचा पण आहे आणि डीचा पण आहे. आणि त्यामुळे ही जी रेषा आपण काढलेली आहे ही पाहू शकतो आपण की एक्स अक्षाला समांतर आहे. हा आपला एक्स अक्ष आहे, एक्स एक्स डॅश. ही जी रेषा यालाच आपण एक्स अक्ष म्हणतोय. या एक्स अक्षाला ही रेषा एडी रेषा समांतर आलेली आहे. म्हणजेच इथे आपण एक्स अक्षाला समांतर रेषा काढलेली आहे. ही जी रेषा एडी आहे ही एक्स अक्षाला समांतर आलेली आहे, एक्स अक्षास समांतर आहे. मग हेच आपण असं लिहू शकतो, रेषा एडी समांतर एक्स अक्ष आहे. म्हणजेच सेमी इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी असं लिहितील, लाईन एडी इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. मीन्स लाईन एडी इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. आता तुमच्या लक्षात आलं असेल की म्हणजे जी रेषा एक्स अक्षाला समांतर असते, जी रेषा एक्स अक्षाला समांतर असते ती वाय अक्षाच्या एका बिंदूला छेदून जाते. म्हणजेच इथे या रेषेचं समीकरण काय होईल आपल्याला लिहायचं आहे. तर रेषा एडी ही एक्स अक्षाला समांतर आहे. मग ही रेषा एडी वाय अक्षाला कुठे छेदून गेली आहे, तर 6 या निर्देशकामध्ये छेदून गेलेली आहे. तर वाय ची किंमत 6 आहे. म्हणजेच या रेषा एडीचं समीकरण आपल्याला सांगता येईल वाय बरोबर 6 आहे. सो वाय इज इक्वल टू 6 is the equation of this line AD which is parallel to x axis. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की जी रेषा x अक्षाला समांतर असते त्याचं समीकरण नेहमी y बरोबर b असतं. b म्हणजे ज्या बिंदूमध्ये ती रेषा y अक्षाला छेदून गेली आहे तो अंक, तो निर्देशक म्हणजे b असणार आहे. म्हणजे इथे ही रेषा y अक्षाला 6 मध्ये छेदून गेली आहे म्हणून y बरोबर 6 हे या रेषेचं समीकरण आहे. मग समजा आता मी अजून एक एक्स अक्षाला समांतर रेषा इथे काढून दाखवतोय. समजा मी एक्स अक्षाला समांतर रेषा अजून एक काढली. आता इथे मी एक्स अक्षाच्या वरती ही रेषा एडी काढलेली आहे. आता मी खालून एक समांतर रेषा काढून दाखवतोय, एक्स अक्षाला समांतर रेषा आहे. समजा मी ही रेषा या -5 मधून अशी काढली आणि एक्स अक्षाला समांतर आहे. समजा ही रेषा मी घेतली, या रेषेचं नाव दिलं मी रेषा एम. आता रेषा एम जी आहे ती एक्स अक्षाला समांतर आहे. मग ही वाय अक्षाला कुठे छेदून गेली आहे, -5 मध्ये छेदून गेली आहे. म्हणजेच या रेषेचं समीकरण असणार आहे वाय बरोबर -5. म्हणजेच जसं या रेषेचं समीकरण होतं y बरोबर 6 तसं या रेषेचं समीकरण आहे y बरोबर -5. म्हणजेच ही रेषा एक्स अक्षाला समांतर आहे आणि ती -5 मध्ये y अक्षाला छेदून गेलेली आहे. म्हणजे y बरोबर -5 हे या रेषेचं समीकरण आहे. म्हणजे आपण आता इथे पाहिलं की एक्स अक्षाला समांतर ज्या रेषा असतात त्याचं समीकरण नेहमी y बरोबर b असं असतं. हिअर y इज इक्वल टू -5 इज अ line which is parallel to x axis and this line passes through this coordinate -5. So the equation of this line which is parallel to x axis, so y is equal to -5 is the equation of this line M here. तेव्हा या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा एखादी रेषा x अक्षाला समांतर असते, जशी इथे रेषा एडी ही x अक्षाला समांतर आहे, तेव्हा या रेषेवरचा कोणताही बिंदू जर आपण घेतला आणि त्याचे निर्देशक जर बारकाईने पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की ही रेषा एक्स अक्षाला समांतर आहे. म्हणजे याचा वाय निर्देशक या रेषेवरच्या कोणत्याही बिंदूचा सारखा असतो. जसं इथे आहे, ए चा वाय निर्देशक 6 आहे, बी चा पण वाय निर्देशक 6 आहे, सी चा पण वाय निर्देशक 6 आहे आणि डी चा पण वाय निर्देशक 6 आहे. आणि या रेषेचं समीकरण त्यामुळे झालेलं वाय बरोबर 6. इथे देखील आपण पाहू शकतो या रेषेवरचा कोणताही बिंदू जर आपण घेतला तर त्याचा वाय निर्देशक हा -5 येणार आहे. एक्स निर्देशक बदलत राहील पण वाय निर्देशक मात्र सेम असणार आहे, सारखा असणार आहे. म्हणून आपण इथे म्हणतोय की एक्स अक्षाला ज्या रेषा समांतर असतात त्या रेषेचं समीकरण हे वाय बरोबर बी असं असतं.
every point on this line AD have a y coordinate is same. Here y coordinate is 6, the y coordinate of point B is also 6, y coordinate of C is also 6, and similarly y coordinate of D is also 6. So here everywhere the y coordinate of all these points is same. It means that every point on this line AD have a y coordinate 6. So the equation of this line AD is y is equal to 6. म्हणजे थोडक्यात काय, जी रेषा x अक्षाला समांतर असते त्याचा y निर्देशक सगळ्यांचा सेम असतो त्या रेषेवरच्या प्रत्येक बिंदूचा. तसंच इथे पण आहे. इथे पण आपण पाहू शकतो की x coordinates are different. Now look at this line M. Here also every point on this line M have a y coordinate same, and that is y is equal to -5. So equation of this line M is y is equal to -5. So the line which is parallel to x axis have an equation y is equal to b. So I write here the equation of a line which is parallel to x axis is y is equal to b. Here b means the coordinate at which that line passes through and which is parallel to x axis. So y is equal to b is the equation of line which is parallel to x axis. आता y अक्षाला समांतर रेषा कशी काढतात ते आपण पाहूया. Let us learn how to draw a line which is parallel to y axis. आता इथे आपल्याला 4 बिंदू दिलेले आहेत P, Q, R, S. त्यांचे निर्देशक असे दिलेले आहेत. P चे निर्देशक आहेत -5 -2, Q चे निर्देशक आहेत -5 -7, R चे निर्देशक आहेत -5 6, S चे निर्देशक आहेत -5 0. So these are the 4 points with their coordinates. आता हे चारही बिंदू आपण या आलेख कागदावरती दाखवूया आणि या चारही बिंदूतून जाणारी रेषा काढूया. इथे देखील आपण निरीक्षण जर केलं तर तुमच्या लक्षात येईल की या सर्व बिंदूंचे जर बारकाईने निरीक्षण केलं तर या प्रत्येकाचा x निर्देशक हा समान दिसतोय, तो आहे -5. म्हणजे y निर्देशक बदललेले आहेत परंतु x निर्देशक सगळ्यांचा सारखा दिसतोय. मग ज्या चारही बिंदूंचा इथे x निर्देशक सारखा दिसतोय म्हणजे ही रेषा x अक्षाला छेदून जाणार आहे आणि ती y अक्षाला समांतर असणार आहे. पाहूया आपण हे चारही बिंदू काढूया, या आलेख कागदावरती दाखवूया. वी विल प्लॉट ऑल दिस पॉइंट्स ऑन द ग्राफ पेपर. हियर दिस इज ग्राफ, दिस इज x ऍक्सिस, दिस इज y ऍक्सिस. मग आता चारही बिंदू आपण इथे स्थापूया, प्लॉट करूया. पहिला बिंदू P आहे -5 -2, याचा x निर्देशक -5 आहे आणि y निर्देशक -2 आहे. म्हणजे x कॉर्डिनेट -5 आहे आणि y कॉर्डिनेट -2 आहे. दोघांचे चिन्हांवरून कळतंय आपल्याला लगेच, दोघांचे चिन्ह मायनस आहेत म्हणजे हा थर्ड क्वाड्रंट मध्ये येणार आहे बिंदू. सो दिस पॉइंट P लाय इन द थर्ड क्वाड्रंट. मग -5 मधून मी परपेंडिक्युलर काढतोय आणि y कॉर्डिनेट त्याचा -2 आहे, मग y अक्षर -2 इथे आहे. मग इथून असा परपेंडिक्युलर काढतोय. हा जो बिंदू आहे हा आपला P बिंदू आहे. याचे कोऑर्डिनेट्स मी इथे लिहितोय -5 -2. असाच Q बिंदू दाखवूया. -5 -7 आहे. -5 वरून असा परपेंडिक्युलर येईल आणि इकडून -7 वरून येईल, तो असणार आहे आपला Q. हा याचे सुद्धा दोन्ही कोऑर्डिनेट्स निगेटिव्ह आहेत म्हणजे हा सुद्धा थर्ड क्वाड्रंट मध्ये म्हणजे तिसऱ्या चरणामध्ये येईल. हा -5 वरून परपेंडिक्युलर काढला आणि इथून -7 मधून एक परपेंडिक्युलर काढायचा आहे. हे दोन्ही परपेंडिक्युलर जिथे एकमेकांना छेदतात तो आपला बिंदू आहे Q आणि या Q चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत -5 -7. आता R बिंदू ठरवूया. R चे निर्देशक आहेत -5 6 म्हणजे x निर्देशक -5 आहे आणि y निर्देशक 6 आहे. -+ आहे म्हणजे हा बिंदू दुसऱ्या चरणामध्ये येणार आहे म्हणजे इथे येणार आहे. आता पाहूया कुठे येतोय. -5 मधून परपेंडिक्युलर काढतोय
आणि वाय निर्देशक 6 आहे, वाय कोऑर्डिनेट 6 आहे. मग इथून परपेंडिक्युलर काढायचं आहे. हे दोन्ही लंब एकमेकांना जिथे छेदले त्याला नाव देतोय R वजा 5 6 असे निर्देशक आहेत या बिंदूचे. आणि चौथा बिंदू S दिलेला आहे वजा 5 0. आता या बिंदूचा Y निर्देशक 0 आहे, म्हणजे हा बिंदू X अक्षावर आहे. कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की ज्याचा Y निर्देशक 0 असतो तो बिंदू नेहमी Y अक्षावर असतो. The y coordinate is 0, that point lie on the x axis. मग आता वजा 5 x अक्षावर कुठे इथे आहे, तर हाच आपला बिंदू असणार आहे S. वजा 5 0. तर अशा पद्धतीने आपण P Q R असे चारही बिंदू इथे काढलेले आहेत. या चारही बिंदूतून जाणारी ही रेषा आहे. रेषा दाखवायची म्हणून मी याला बाणाची टोकं दाखवतोय. आता आपल्या लक्षात आलं असेल की हे चारही बिंदू एकाच रेषेवर आहेत. मग आता या रेषेचं काय समीकरण होईल हे आपल्याला ठरवायचं आहे. सुरुवातीलाच आपण सांगितलंय की या चारही बिंदूंचं निरीक्षण केलं असता या सगळ्यांचा एक्स निर्देशक सारखा आहे आणि तो आहे वजा 5. म्हणजेच आणि ही रेषा वाय अक्षाला समांतर आलेली आहे. हा वाय अक्ष आहे, वाय अक्षाला ही रेषा पॅरलल आहे म्हणजे समांतर आहे. मग या रेषेचं समीकरण असणार आहे एक्स बरोबर वजा 5. कारण ही वजा 5 मध्ये एक्स अक्षाला छेदून गेलेली आहे आणि या प्रत्येकाचा एक्स निर्देशक वजा 5 आहे. आपण चारही ठिकाणी बघू शकतो. बघा इथे एक्स निर्देशक वजा 5 आहे, इथे एक्स निर्देशक वजा 5 आहे, इथे वजा 5 आहे आणि इथे वजा 5 आहे. म्हणजे या रेषेवरचा कोणताही बिंदू जर आपण घेतला तर या प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक हा वजा 5च असणार आहे, कारण ही एक्स अक्षाला वजा 5 मध्ये छेदून गेलेली आहे. दिस लाईन पासेस थ्रू एक्स ऍक्सिस फ्रॉम दिस कोऑर्डिनेट -5. सो दिस लाईन पासेस थ्रू -5. सो द इक्वेशन ऑफ दिस लाईन इज एक्स इज इक्वल टू -5. म्हणजे या रेषेचं जर मी नाव घेतलं QR रेषा, तर रेषा QR जी आहे ती समांतर आहे Y अक्षाला. ही रेषा Y अक्षाला समांतर आहे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी असं लिहितील की लाईन QR इज पॅरलल टू Y ऍक्सिस. आणि या रेषेचं जे समीकरण आहे म्हणजे रेषा QR चे समीकरण आपल्याला मिळेल एक्स बरोबर वजा 5. म्हणजे सेमी इंग्रजीचे विद्यार्थी असं लिहितील द इक्वेशन ऑफ लाईन QR इज एक्स इज इक्वल टू -5. आता तुमच्या लक्षात आलं असेल की जी रेषा Y अक्षाला समांतर असते त्याचं समीकरण नेहमी आपण लिहायचं आहे एक्स इज इक्वल टू ए असं लिहायचं आहे. मग ए म्हणजे कोण आहे, तर ज्या निर्देशकामधून ती रेषा जाते, जशी आता इथे ही रेषा QR ही एक्स अक्षाला वजा 5 मध्ये छेदून गेलेली आहे, म्हणजे इथे ए ची किंमत वजा 5 आहे असं थोडक्यात समजायचं. म्हणून आपण इथे लिहिलंय या रेषेचं समीकरण एक्स बरोबर वजा 5 असं लिहिलेलं आहे. तर जी रेषा एक्स अक्षाला समांतर असते तिचं समीकरण एक्स बरोबर ए असतं आणि जी रेषा वाय अक्षाला समांतर असते त्याचं समीकरण वाय बरोबर बी असतं. हे मगाशीच आपण पाहिलेलं आहे. म्हणजे एक्स अक्षाला समांतर असेल तर वाय बरोबर बी आणि वाय अक्षाला समांतर असेल तर एक्स बरोबर ए असं आपण जनरल इक्वेशन असं म्हणून लिहू शकतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की वाय अक्षाला समांतर रेषेचं समीकरण आपण कसं लिहितोय, तर जी रेषा वाय अक्षाला समांतर असते त्याचं समीकरण लिहिताना ती एक्स अक्षाला जिथे छेदून गेली आहे ती किंमतच एक्सची घ्यायची आहे. म्हणजे जसं इथे ही रेषा वाय अक्षाला समांतर आहे आणि ती वजा 5 मध्ये एक्स अक्षाला छेदून गेली आहे, म्हणजे एक्स बरोबर वजा 5च या रेषेचं समीकरण आहे. मग त्याच आपण जनरल फॉर्म असा लिहितोय की जी रेषा वाय अक्षाला समांतर असते त्याचं समीकरण एक्स बरोबर ए असतं.
म्हणजेच द इक्वेशन ऑफ लाईन विच इज पॅरलल टू वाय ऍक्सिस इज एक्स इज इक्वल टू ए. या रेषेवरचा कोणताही बिंदू जर आपण घेतला आणि त्याचे निर्देशक जर बारकाईने पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की या रेषेवरच्या प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक हा -5च असणार आहे, जसा इथे आलेला आहे. सो एव्हरी पॉइंट ऑन दिस लाईन क्यू आर हॅव अ एक्स कोऑर्डिनेट इज सेम. एक्स कोऑर्डिनेट इज इक्वल, दॅट इज -5. सो इक्वेशन ऑफ दिस लाईन इज एक्स इज इक्वल टू -5. मी आता तुम्हाला अजून एक वाय अक्षाला समांतर रेषा काढून दाखवतो आहे. समजा मी वाय अक्षाला समांतर रेषा इथे 3 मधून जाणारी जर ही रेषा काढली, एक्स अक्षाला 3 मध्ये छेदून गेली, अशी एक रेषा घेतली, तर या रेषेचं समीकरण आपल्याला पटकन सांगता येईल. समजा या रेषेचं नाव मी एल रेषा घेतलं, तर या एल रेषेचं समीकरण आपल्याला सांगायचंय ते असणार आहे एक्स बरोबर 3. इक्वेशन ऑफ दिस लाईन एल इज एक्स इज इक्वल टू 3. कारण ही लाईन वाय अक्षाला समांतर आहे, ही रेषा वाय अक्षाला समांतर आहे. मग जी रेषा वाय अक्षाला समांतर असते त्याचं समीकरण असतं एक्स बरोबर ए. मग ए ची किंमत काय आहे, तर ए म्हणजेच कोण आहे, तर ही रेषा एक्स अक्षाला कुठे छेदून गेली आहे, 3 मध्ये छेदून गेली आहे, म्हणून तीच किंमत मी ए म्हणून इथे घेतली आहे. एक्स बरोबर ए म्हणजेच इथे एक्स बरोबर 3 असणार आहे. तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की जी रेषा वाय अक्षाला समांतर असते त्याचं समीकरण असतं एक्स बरोबर ए, आणि मग अगोदर आपण पाहिलं नुकतंच की जी रेषा एक्स अक्षाला समांतर असते त्याचं समीकरण असतं वाय बरोबर बी. तर या रेषेवरचा सुद्धा कोणताही बिंदू जर आपण घेतला आणि त्याचे जर एक्स निर्देशक पाहिले तर त्या प्रत्येकाचा एक्स निर्देशक हा 3च असणार आहे. आपण पाहू शकतो की समजा मी हा बिंदू घेतला, हा एक बिंदू घेतला, हा बिंदू घेतला, इथला एखादा बिंदू घेतला, तर या प्रत्येकाचा एक्स निर्देशक बघा 3च असणार आहे. वाय निर्देशक बदलेल, इथे वाय निर्देशक -3 होईल, इथे वाय निर्देशक याचा 0 होईल, कारण हा बिंदू एक्स अक्षावर असतो, त्याचा वाय निर्देशक 0 असतो. इथे पाहिलं तर हा 1 आणि 2च्या मध्ये जाईल, पण प्रत्येकाचा एक्स निर्देशक मात्र इथे 3च आहे. इथे घेतला तर हा सुद्धा -5 आणि -4च्या मध्ये जाईल. तर प्रत्येकाचा एक्स निर्देशक हा सारखा आहे. मग ज्या बिंदूंचा एक्स निर्देशक सारखा असतो ते सर्व बिंदू एकाच रेषेवर असणार आहेत आणि ती रेषा ही वाय अक्षाला समांतर आहे, कारण प्रत्येकाचा एक्स निर्देशक हा सारखा आहे, समान आहे. तर थोडक्यात असं आपण म्हणू शकतो की वाय अक्षाला जी रेषा समांतर असते त्या रेषेचं समीकरण नेहमी एक्स बरोबर ए असतं, आणि जी रेषा एक्स अक्षाला समांतर असते त्याचं समीकरण वाय बरोबर बी असं असतं. द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू द वाय ऍक्सिस इज एक्स इज इक्वल टू ए, अँड द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू द एक्स ऍक्सिस इज वाय इज इक्वल टू बी. सराव संच 7.2 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 7.2 मधील पहिले 4 प्रश्न आपण आता अभ्यासूया. पहिला प्रश्न असा दिलेला आहे, आलेख कागदावर A:30, B:33 आणि C:03 हे बिंदू स्थापन करा. AB व BC जोडा, कोणती आकृती मिळते ते लिहा. असा मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी 7.2 मधला प्रश्न पहिला दिलेला आहे. हाच प्रश्न सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी असा आहे, ऑन अ ग्राफ पेपर प्लॉट द पॉइंट्स A in bracket 30, B in bracket 33 and C in bracket 03. Join A, B and BC. What is the figure formed? तर आता या प्रश्नामध्ये आपल्याला हे जे 3 बिंदू दिलेले आहेत हे 3 बिंदू आपण आलेख कागदावरती प्रथम स्थापूया. आलेख कागदावरती असे एक्स अक्ष आणि वाय अक्ष आखून घ्यायचे आहेत. त्यामध्ये ए बिंदू प्रथम आपण दाखवूया. ए चे निर्देशक दिले 3, 0 म्हणजे एक्स निर्देशक 3 आहे, वाय निर्देशक 0 आहे. म्हणजेच इथे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत ए चे 30. वी विल प्लॉट ऑल दीज 3 पॉइंट्स ऑन द ग्राफ पेपर. म्हणजेच हे 3 बिंदू स्थापूया. पहिला बिंदू ए दिलेला आहे 3, 0 म्हणजे ज्याचा वाय निर्देशक 0 असतो तो बिंदू एक्स अक्षावर असतो. म्हणजेच हा ए बिंदू एक्स अक्षावर आहे. एक्स अक्षावर 3 इथे आहे, म्हणजे हा आपला बिंदू आहे ए.
याचे निर्देशक लिहिले 3 0. द कोऑर्डिनेट of these points are 3 0. So here y coordinate is 0 means this point lie on the x axis. म्हणून हा x axis वर आपण दाखवलेला आहे. आता पुढचा बिंदू आहे B 3 3. चिन्हावरून कळतंय दोघांची चिन्ह प्लस आहे, अधिक अधिक आहेत, दोन्ही निर्देशक धन आहेत, म्हणजे हा पहिल्या चरणामध्ये असणार आहे. दिस पॉइंट बी लाय इन द फर्स्ट क्वाड्रंट. हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आणि फोर्थ आहे. हा पहिल्या चरणामध्ये येणार आहे. पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं आणि चौथं. मग बिंदू बी पहिल्या चरणामध्ये येईल. याचा एक्स निर्देशक 3 आहे, 3 मधून लंब काढला आणि वाय निर्देशक सुद्धा 3 आहे, इथून पण लंब काढला. हे दोन्ही लंब एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात तो आपला बिंदू आहे बी. त्याचे निर्देशक आहेत 3 3. नाउ वी विल प्लॉट पॉइंट सी. आता बिंदू सी स्थापन करूया. सी चे निर्देशक आहेत 0 3, म्हणजे एक्स निर्देशक 0 आणि वाय निर्देशक 3 आहे. द कोऑर्डिनेट्स ऑफ दिस पॉइंट सी आर 0 3. हियर एक्स कोऑर्डिनेट इज 0 अँड वाय कोऑर्डिनेट इज 3. मग ज्याचा एक्स निर्देशक 0 असतो तो बिंदू नेहमी वाय अक्षावर असतो. म्हणजेच बिंदू सी चं स्थान हे वाय अक्षावर असणार आहे. वाय अक्षावर 3 इथे आहे. हाच आपला आहे बिंदू सी. याचे निर्देशक मी कंसात लिहितोय 0 3. द एक्स कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉइंट सी इज 0 मीन्स दिस पॉइंट लाय ऑन वाय ऍक्सिस. सो हियर इज द पोझिशन ऑफ दिस पॉइंट सी. सी इज ऑन वाय ऍक्सिस. मग आता इथे आपण बिंदू ए बी सी हे तिन्ही बिंदू इथे आलेख कागदावरती स्थापलेले आहेत. आपल्याला विचारलं होतं की ए आणि बी बिंदू जोडायचा आहे, मग आपण इथे जोडलेलेच आहेत. बी आणि सी पण जोडलेला आहे. वी हॅव टू जॉईन पॉइंट्स ए अँड बी अँड सी. या तिन्ही बिंदूंना जोडल्यानंतर कोणती आकृती तयार होते असं विचारलंय. तर आपल्या लक्षात येईल की हे अंतर 3 आहे, हे अंतर पण 3 आहे, हे 3 आहे आणि हे पण 3 आहे. म्हणजे याच्या इथे एक चौरस तयार झालेला आहे. या तीनही बिंदूंना जोडल्यामुळे इथे एक चौरसाची आकृती तयार झालेली आहे. म्हणून आपण उत्तर इथे लिहू शकतो की एबी आणि बीसी ला जोडून आपल्याला चौरस ही आकृती इथे मिळते. इफ वी जॉईन पॉइंट्स ए अँड बी, ऑल्सो वी जॉईन पॉइंट्स बी अँड सी, सो वी गेट अ फिगर ऑफ अ स्क्वेअर बिकॉज ऑल साइड्स आर इक्वल अँड ईच अँगल ऑफ दिस क्वाड्रिलॅटरल इज 90. या प्रत्येक कोन या चौरसाचा काटकोन दिसतोच आहे आपल्याला आणि सर्व बाजू समान आहेत. मग ज्या चौकोनाच्या सर्व बाजू समान आणि सर्व कोन काटकोन असतात त्यालाच आपण चौरस म्हणतो. म्हणजे इथे चौरस ही आकृती आपल्याला मिळते आहे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील स्क्वेअर. सो हियर if we join points A and B and also we join points B and C, the figure formed is a square because all sides are equal here and all angles are of 90 degree. So the figure formed is a square. सराव संच 7.2 मधील प्रश्न दुसरा असा दिलेला आहे. वाय अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या डावीकडील 7 एकक अंतरावरील रेषेचं समीकरण आपल्याला लिहायचं आहे. सेमी इंग्रजीसाठी हा प्रश्न असा दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 2. राइट द इक्वेशन ऑफ द लाइन पॅरलल टू द वाय ऍक्सिस ऍट अ डिस्टन्स ऑफ 7 युनिट्स फ्रॉम इट टू इट्स लेफ्ट. आता या प्रश्नामध्ये आपल्याला वाय अक्षाला समांतर रेषा काढायची. आपल्याला माहिती आहे की वाय अक्षाला जी रेषा समांतर असते त्याचं समीकरण हे नेहमी x बरोबर a असतं. म्हणजे आता वाय अक्षाला समांतर आहे म्हणजे त्याचं समीकरण असणार आहे x बरोबर a. आता वाय अक्षाला डावीकडे 7 एकक अंतरावर आपल्याला रेषा काढायची आहे. मग हा आपला वाय अक्ष आहे, याच्या डावीकडे आपल्याला 7 एकक अंतरावर रेषा पाहिजे. अंतर नेहमी धन असतं आपल्याला माहिती. मग इकडं या अक्षापासून 7 एकक अंतर आपण मोजू शकतो. हे झालं 1 2 3 4 5 6 7. म्हणजे या 7 अंतरावरून डावीकडे 7 अंतरावरून वाय अक्षाला समांतर रेषा आपल्याला काढायची आहे. म्हणजे ती रेषा आपल्याला आलेख कागदावरती जर दाखवायची असेल तर ती अशी दाखवता येईल. वाय अक्षाला समांतर रेषा काढायची आहे. ती रेषा अशी आपल्याला दाखवता येईल
आणि या रेषेचं समीकरण आपल्याला याचं, मग ही रेषा एक्स अक्षाला छेदून गेली आहे आणि वाय अक्षाला ही रेषा समांतर आहे, म्हणजे ही -7 मध्ये इथे छेदून गेली आहे, म्हणजे याचं समीकरण असणार आहे एक्स बरोबर -7. एक्स बरोबर ए असं असतं, म्हणजे या रेषेचं समीकरण असणार आहे एक्स बरोबर -7. हेच आपल्याला उत्तर इथे लिहायचं आहे. इथे आलेख कागदावरती रेषा दाखवण्याची आवश्यकता नाहीये, पण मी नेमकी ती रेषा कुठे आहे तुम्हाला समजावं म्हणून मी ते आलेख काढून दाखवलेला आहे. इन दिस example, here we have to draw a line which is parallel to y-axis at a distance of 7 units from the left of this y-axis. So 1, 2, 3, 4, 5, 6, 7. So here is a distance of 7 from its left of this y-axis. So we can draw this line which is parallel to y-axis. So we know that the equation of line which is parallel to y-axis is x is equal to a. So here the equation of this line will be x is equal to -7. आता प्रश्न तिसरा सोडूया. सराव संच 7.2 मधील एक्स अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या खाली 5 एकक अंतरावर असलेल्या रेषेचे समीकरण लिहा. हाच प्रश्न सेमी इंग्रजीसाठी असा दिलेला आहे. Write the equation of the line parallel to the x-axis at a distance of 5 units from it and below the x-axis. आता या प्रश्नामध्ये इथे आलेख काढण्याची आवश्यकता नाहीये, पण मी तरी आलेख काढून तुम्हाला दाखवतोय. आपल्याला डायरेक्ट इथे रेषेचं समीकरण लिहिता येईल. आपल्याला माहिती की एक्स अक्षाला समांतर रेषा काढायची. जी रेषा एक्स अक्षाला समांतर असते त्याचं समीकरण असतं y बरोबर b. मग आता एक्स अक्षाला खाली 5 एकक अंतरावर आपल्याला रेषा समांतर काढायची एक्स अक्षाला. मग एक्स अक्ष म्हणजे ही आडवी रेषा आहे, याला 5 एकक खाली बघायचं आहे. मग 5 एकक अंतर खाली मोजूया आपण. 1, 2, 3, 4, 5, इथे आलं 5. मग या 5 मधून जाणारी आपल्याला रेषा काढायची आहे. आता या 5 मधून खाली आपण एक्स अक्षाला समांतर रेषा काढूया. ही अशी रेषा आपल्याला मिळेल आणि या रेषेचं समीकरण y बरोबर b, म्हणजेच b ची किंमत इथे -5 आहे, म्हणजे y बरोबर -5 मधून ही रेषा गेलेली आहे. म्हणून या एक्स अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या खाली 5 एकक अंतरावर असणाऱ्या रेषेचं समीकरण होईल y बरोबर -5. In this question number 3, we have to write the equation of line which is parallel to the x-axis at a distance of 5 units from it and below the x-axis. So this is x-axis and below 5 distance we have to count here. So 1, 2, 3, 4, 5. So this is a distance 5 from this x-axis below the x-axis. So we can draw the line through this -5 and the equation of this line is y is equal to -5. Because we have to draw a line which is parallel to x-axis and the equation of a line which is parallel to x-axis is y is equal to b. And here the value of b is -5. So the equation of this line which is parallel to x-axis is y is equal to -5. सराव संच 7.2 मधील प्रश्न चौथा सोडूया. प्रश्न असा दिलेला आहे. q कंसात -3 -2 हा बिंदू y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर आहे. त्या रेषेचे समीकरण लिहा व त्याचा आलेख काढा. हाच प्रश्न सेमी इंग्रजीसाठी असा दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 7.2. द पॉइंट Q in bracket -3 -2 lies on a line parallel to the y-axis. Write the equation of the line and draw its graph. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रथम आपल्याला Q बिंदू जो दिलेला आहे -3 -2 हा आपल्याला आलेख कागदावरती दाखवायचा आहे. मग सुरुवातीला मी हा Q बिंदू आलेख कागदावरती दाखवतोय, म्हणजे आपल्याला हा Q बिंदू प्लॉट करायचा आहे. ग्राफ पेपर हा ग्राफ पेपर आहे. मग याचं एक्स निर्देशक दिलेला आहे -3 आणि y निर्देशक आहे -2. मग मी पहिल्यांदा Q बिंदू स्थापून घेतोय. याचे दोन्ही चिन्ह ऋण दिसत आहेत दोन्ही निर्देशकांची. एक्स निर्देशक पण ऋण आहे, y निर्देशक पण ऋण आहे. मग म्हणजेच हा बिंदू तिसऱ्या चरणात येणार आहे. हे पहिलं चरण आहे, दुसरं, तिसरं आणि चौथं चरण आहे. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ दोन्ही कोऑर्डिनेट्स निगेटिव्ह आहेत, म्हणजे हा थर्ड क्वाड्रंट मध्ये येणार आहे. मग Q बिंदू स्थापतोय. एक्स निर्देशक -3 आहे म्हणून मी -3 मधून लंब काढला. y निर्देशक -2 आहे म्हणजे -2 मधून मी लंब काढला.
आणि हे दोन्ही लंब एकमेकांना जिथे छेदतात हा आपला बिंदू आहे Q -3 -2. मग आपल्याला काय सांगितलं की या Q बिंदू कुठे आहे तर y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर आहे. मग आपला y अक्ष आहे. मग या Q बिंदूतून y अक्षाला समांतर रेषा मी काढतोय. मग या Q बिंदूतून जाणारी एक रेषा काढली की जी y अक्षाला समांतर आहे. मग हा y अक्ष आहे आणि हा y अक्षाला ही रेषा समांतर काढली. मग आपल्याला या रेषेचा आलेख काढायचा होता, तो आलेख इथं आपण काढलेला आहे आणि आपल्याला याचं समीकरण लिहायचं आहे. मग आता जी रेषा y अक्षाला समांतर असते तिचं समीकरण असतं x बरोबर a. म्हणजेच इथे a ची किंमत आपल्याला शोधायची आहे. तर इथे ही रेषा x अक्षाला -3 मध्ये छेदून गेली आहे. म्हणजे x बरोबर -3 हे या रेषेचं समीकरण आहे. तेच मी इथे समीकरण लिहितोय x बरोबर -3. म्हणजेच ही रेषा y अक्षाला समांतर आहे आणि या रेषेचं समीकरण होईल x बरोबर -3. Now, in this question number 4, point Q -3 -2 lies on a line parallel to the y-axis. So let us plot this point Q first. So take a perpendicular from this -3 and take perpendicular from this -2, and both the perpendiculars intersect here. So this is point Q, and here both the coordinates are negative, means this point lie in the third quadrant. This is first quadrant, second, third and fourth. So both the coordinates are negative, so this point lie in the third quadrant. So Q -3 -2 point is here. Now we have to draw a line which is parallel to y-axis through this point Q. So this is y-axis, and I draw here a line passing through this point Q which is parallel to y-axis. So this line is parallel to y-axis, and the equation of this line which is parallel to y-axis is x is equal to a. And here the value of a is -3 because this line passes through the x-axis at -3. So the equation of this line is x is equal to -3. So this is the answer we have to write here. So we have to draw the graph. So this is the graph of this question. So x is equal to -3 is the equation of this line which is passes through this point Q and which is parallel to y-axis. So this is the answer.